एकीकडे आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की 4 वाजता या ठिकाणी 2 मंत्री येणार होते आंदोलनाच्या ठिकाणी नागपूरला, पण दोन्ही मंत्री येऊ शकले नाही. आणि रात्री 8, 8:30, 9 वाजता जेव्हा हे आंदोलक आक्रमक होऊन जेलभरो आंदोलनाला निघाले तेव्हा हे दोन्ही मंत्री आले आणि तिने सांगितलं, विनंती केली की आपण तुमचे 22-23 मुद्दे आहेत तर त्या ठिकाणी 22-23 मंत्री लागणार आहेत, फक्त मुख्यमंत्री असून चालणार नाही, 22-23 सचिव असणार आहे. हे सगळे लोकांना जर आपल्याला एकत्र आणायचं असेल तर तुम्हाला मुंबई गाठावी लागणार आणि मुंबईतच बैठक घ्यावी लागणार, अशा प्रकारची विनंती केली. सदरची विनंती आल्यानंतर बच्चू कडू साहेब असतील, राजू शेट्टी असतील, अजित नवले असेल, रविकांत तुपकर असेल, चटाप साहेब असतील आणि इतर नेते मंडळींनी उपस्थित असणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांना या संदर्भात माहिती दिली आणि त्याने विचारलं, हे उघडपणे विचारलं, कुठं का रूम मध्ये जाऊन नाही विचारलं. तिने सांगितलं की आपल्याला आता काय करायला पाहिजे. लोकांनी म्हटले, काही लोक म्हटले इथंच चर्चा करा, काही लोक म्हटले मुंबईला जावा. बच्चू कडू साहेब वारंवार विचारत होते काय करायचं. मग सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की तुम्ही मुंबईत जाईन बैठक करा, काय होतं बघा.